नाही आम्हाला वारी करता आली चालेल, नाही आम्हाला पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करता आली चालेल, नाही आम्हाला मुखाने भगवंताचं नाम घ्यायला वेळ चालेल, परंतु प्रत्येकानं आजपासून स्वतःच्या मनाशी एक निर्धार करायचा आहे. कमीत कमी दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर घराच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदर बघा, दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर घराच्या बाहेर पाऊल टाकण्या अगोदर तुकोबरायांच्या गाथ्यातील एक अभंग आणि त्या अभंगाचा अर्थ माझ्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील 10 ओव्या आणि त्या 10 ओव्यांचा अर्थ वाचल्याशिवाय मी घराच्या बाहेर पाऊल ठेवणार नाही. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने भक्त स्वानंद घेते. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र. संकट जाई माधारा, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्कुरदि प्रदेशं वेदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो स्वामी राजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन हित पानी मंडना मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी. मुक्ताबाई नमो
मंत्रे जननी देवांचे संपाद्य ज्ञानंचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरंतं मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा हरी भेटी आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदुंग श्रुती देखतया माझे नमन दंडवत जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता करता विनंती माझे पंढरी उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा विश्वाचा सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा संप्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कारण अकारण करुणावर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पांडुरंग परमात्म्याचे महान भक्त वैराग्याची महामूर्ती विश्ववंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा तुम्हा जड जीवांना उपदेश करणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी होत असलेला हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कोणत्या निमित्तानं होतो याबद्दल सर्वांना ज्ञात असलं तरीही ते सांगणं महत्वाचं ठरेल. आपल्या शरीरवाडीतील एक जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं व्यक्तिमत्व कैलासवासी हा शब्दप्रयोग करताना खरंच खूप जड जाते, परंतु जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला आम्हाला स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. कैलासवासी विठ्ठल गोविंद निकम म्हणजेच तुमचे आमचे सर्वांचे लाडके दादा. दादांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दादांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आयोजित केलेली कीर्तन सेवा आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आहे. अतिशय पवित्र असा मंडप या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाची सुंदर अशी साथ करण्याकरिता ज्यांनी सुरुवातीला कीर्तनाचा श्रीगणेश केला असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तीपरायण माऊली महाराज दनानी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांना साथ करण्याकरिता महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे परममित्र हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज जाधव, त्याचबरोबर कीर्तन साथ करण्याकरिता ज्ञानोभव वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत. मृदंगाची सुंदर अशी साथ करण्याकरिता ताल सम्राट मृदंग सम्राट आमचे परममित्र हरिभक्तीपरायण गणेश महाराज देवकुळे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर चौकदार म्हणून आपल्याला आज लाभलेले हरिभक्तीपरायण गोरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्याकरिता हा कार्यक्रम भविष्यात आपल्याला कधीही पाहता यावा, जगातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून आपण हा कार्यक्रम एका क्लिकवरती पाहू शकतो. याकरिता या ठिकाणी या कार्यक्रमाचं शूटिंग करण्याकरिता उपस्थित असलेले ओम साई क्रिएशन हा युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर कीर्तनकार कितीही मोठा असला तरी वक्ता नो हे श्रोते विन. कीर्तनकार कितीही मोठा असला आणि श्रोतेच जर उपस्थित नसतील तर त्या कीर्तनकाराला काहीही महत्व नाही. म्हणून कीर्तन श्रवण करण्याकरता उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो आणि कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला जड जीवांना उपदेश करतायत, परंतु जो उपदेश करणार आहे त्या व्यक्तीचा अधिकार असला पाहिजे उपदेश करण्याचा. लक्षात ठेवा. आता अधिकार 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 म्हणजे नेमकं काय? अधिकार म्हणजे उपदेश करणारा व्यक्ती हा फक्त वयानं मोठा असला पाहिजे का? तर तसं नाही. लक्षात ठेवा. उपदेश करणारा व्यक्ती फक्त अधिकारानंच वयानं मोठा असेल असं नाही, तर तो वयानं लहान असला तरी चालेल, परंतु तो आत्मज्ञानानं श्रेष्ठ असला पाहिजे. मुक्ताई 9 वर्षाची आहे, चांगदेव 1400 वर्षांचे, परंतु 1400 वर्षांच्या चांगदेवांना उपदेश करत असताना मुक्ताई काय म्हणते? भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढते, भल्या भल्या पोहणारांना उलथुनी पाडिते, उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी, भरला पूर मायेचा लोंडा वाहुनिया जाशी, अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरे ना,
कल्पना सुसरेची मिठी सोडिता सुटेना, क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, दुर्लभ नर्तनू गेल्यावरती पडशील पचिताई, उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी, भरला पूर मायेचा लोंडा वाहून जाशी. 1400 वर्षांचे चांगदेव आहेत. 1400 वर्षांच्या चांगदेवांना 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई गड्या म्हणते, लक्षात ठेवा. इथं वयाचा कुठं प्रश्न येतो? परंतु 1400 वर्षांच्या चांगदेवांना मुक्ताई गड्या म्हणते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडिते. आणि तेच चांगदेव महाराज मुक्ताईंना 9 वर्षाच्या मुक्ताईंना आपलं गुरु करतात. मग इथं वयाचा कुठं संबंध येतो? तसं आज ज्यांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे त्या तुकोबरायांचा अधिकार काय असेल? एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याचं कौतुक करावं का फार विशेष नाही. एका आईनं आपल्या लेकराचं कौतुक करावं यातही फार विशेष नाही. एका मित्रानं आपल्या मित्राचं कौतुक करावं यातही फार विशेष नाही. परंतु जेव्हा आपला एखादा कट्टर वैरी तुमचं कौतुक करतो त्यावेळेला समजून जा तो खऱ्या अर्थानं तुमचा विजय आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा कट्टर वैरी कोण? रामेश्वर भट्ट. वैरत्व खरं तुकोबरायांकडून नव्हतंच, परंतु एखादा व्यक्ती जर चांगली प्रगती करायला लागला तर त्या व्यक्तीचे आपोआप वैरी निर्माण होतात. महाराज लोक आपोआप वैरत्व निर्माण करतात. तसंच तुकोबरायांशी रामेश्वर भट्टांनी वैरत्व निर्माण केलं होतं. परंतु तुकोबरायांचे जन्मोजन्मीचे कट्टर वैरी तुकोबरायांबद्दल वर्णन करताना म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम महाराजांनी हे विष्णू हे खऱ्या अर्थानं वेगळे नाहीतच. अहो एवढंच कशाला सांगू, ज्या यमाला सगळं जग घाबरतं, ज्या यमाचं नुसतं नाव जरी काढलं तरी सगळं जग थरथर कापतं, माझ्या तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी हा यम थरथर थरथर कापतो. तुकाराम तुकाराम शाबाश. तुकाराम 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 मेरे तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा धन्य तुकोबा नाम घेता धन्य तुकोबा धन्य तुकोबा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. एवढंच कशाला सांगू? अहो जो काळ सगळ्या जगाला असलेला आहे, सगळ्या जगाला ज्या काळाची भीती आहे त्या काळाच्या माथ्यावरती माझ्या तुकोबरायांनी पाय दिलेला आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, जगा आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगात काय आम्ही माथा दिला पाय, त्या काळाच्या माथ्यावरती पाय देण्याचं सामर्थ्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांमध्ये आहे.
एवढे सामर्थ्यवान आणि एवढे अधिकार संपन्न असलेले माझे तुकोबराय आजच्या अभंगातून तू मामा जर जीवांना उपदेश करतायत, काय सांगतायत? आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबराय म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश, म्हणजे तुकोबरायने याच्या अगोदर सुद्धा आपल्याला उपदेश केलेला आहे, परंतु तुम्ही आम्ही ऐकलं नाही, म्हणून तुकोबराय याच्याही पुढे जाऊन म्हणतात कमीत कमी आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. याच्या अगोदरही तुकोबरायांनी उपदेश केला पण आम्ही ऐकलं नाही, म्हणून तुकोबरायांना म्हणावं लागलं आता तरी. तुकोबराय आता तरी म्हणतायत, याच्या पाठीमागचं कारण काय? तुकोबराय एक प्रकारची आर्ततेची हाक तुम्हाला मला त्यात लक्षात ठेवा. घरामध्ये एखादा कर्ता पुरुष, घरामधला एखादा कर्ता पुरुष व्यसनाच्या आहारी जावा आणि व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्याच्या घरातले सगळे त्याला समजावून सांगतात, अरे बाबा व्यसन करू नको, दारू वाईट आहे रे, भल्या भल्यांचे संसार या दारूने उद्ध्वस्त झाले, हे दारू प्यायची बंद कर. बऱ्याच वेळा त्याच्या घरातले त्याचे आई वडील, त्याचे पती पत्नी, त्याची मुलं त्याला समजावून सांगतात, परंतु त्याला काही फरक पडत नाही. कालांतरानं याच्या लिव्हरवर सूज येते. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं जातं आणि डॉक्टर सांगतात याला एवढ्या वेळ आम्ही वाचू, याला एवढ्या वेळ आम्ही वाचू, पण इथून पुढे जर हा दारू पिला, इथून पुढे जर यानं व्यसन केलं तर मग मात्र मी याला वाचू शकत नाही. मग त्याला घरी आणतात आणि घरी आणल्यानंतर मिटिंग घेतात आणि मिटिंग घेऊन घरातले त्याला सगळे चुलते, आई वडील सगळे समजावून सांगतात, अरे बाबा आजपर्यंत झालं ते ठीक आहे, परंतु इथून पुढे तरी, आता तरी इथून पुढे काय कर, हे व्यसन करायचं बंद कर. ती आई वडील, ती मुलं, त्याचे चुलते ज्या आर्ततेनं त्याला सांगतात की बाबा आता तरी इथून पुढे बंद कर, तशीच आर्ततेची हाक माझे तुकोबराय आज तुम्हाला आम्हाला देत आहेत. अरे माणसा, 83,99,999 जन्म दुःख बघून या मनुष्य देहामध्ये आला आहेस. बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देहाईचा ठाव धरी पांडुरंगी भाव. अरे अनेक जन्म दुःख भोगल्यानंतर या मनुष्य देहामध्ये आला आहेस, तर काय कर, या मिळालेल्या मनुष्य देहाचा, या आयुष्याचा नाश करू नको. महाराज आज सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात हे आता तरी पुढे जिवंत ठेवलंय. म्हणून तुकोबराय म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. या आयुष्याचा नाश आता तरी करू नका. आता नाश म्हणजे काय आणि उपयोग म्हणजे काय याच्यातील फरक आपण अगोदर समजावून घेऊया. एखाद्या गोष्टीची निर्मिती, एखाद्या वस्तूची निर्मिती ज्याच्याकरिता झालेली आहे
त्याच गोष्टी करता त्या वस्तूचा उपयोग करणं म्हणजे काय झालं? उपयोग. आणि एखाद्या वस्तूची निर्मिती ज्या गोष्टी करता केलेली आहे त्या गोष्टी करता त्याचा उपयोग न करता अन्य कारणाकरता त्या गोष्टीचा उपयोग करणं म्हणजे तो काय आहे? तो नाश आहे. लक्षात ठेवा. नाही समजलं? थेट दृष्टांत देतो, काळजी करू नका. महायुद्ध सुरू झालं. कौरव आणि पांडवांमध्ये महायुद्ध सुरू झालं. कौरवांकडचे अनेक योद्धे मारले गेले, पांडवांकडचे अनेक योद्धे मारले गेले. आता पांडवांच्या बाजूने असा एक योद्धा पाहिजे होता की जो पांडवांना या युद्धामध्ये विजय प्राप्त करून देईल, कौरवांना छळ की पळो करून सोडेल. आणि असं असताना, अशी परिस्थिती असताना पांडवांच्या बाजूने लढण्याकरता भीमाचा मुलगा घटोत्कच लढण्याकरता आला. आता घटोत्कच जर पर्सनॅलिटी बघायला गेलं, त्याचं सामर्थ्य जर बघायला गेलं तर भीमासारखाच मल्ल होता. घटोत्कच ज्या वेळेला रणांगणामध्ये उभा राहिला लढाई करता, घटोत्कच ज्या वेळेला रणांगणामध्ये आला, बाकीचे सैन्य घटोत्कचच्या कमरेला लागत होते. महाराज कुठं? कमरेला. एवढा सामर्थ्यवान आणि बलाढ्यशाली घटोत्कच रणांगणामध्ये आला. आणि रणांगणामध्ये जसा आला तसा कौरवांचं सैन्य कापीत 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 दुर्योधनाच्या दिशेने तिकडे निघाला. दुर्योधनानं बघितलं, हा घटोत्कच रणांगणामध्ये सैन्य कापीत कापीत माझ्या दिशेने यायला लागलेला आहे. दुर्योधनाला घाम फुटला आणि दुर्योधन आपल्या मित्राजवळ गेला. कोण मित्र? कर्ण. कर्णाजवळ गेला आणि कर्णाला म्हणाला, मला तुझ्या मदतीची गरज आहे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. भीमाचा मुलगा घटोत्कच रणांगणामध्ये लढण्याकरता आलेला आहे आणि सैन्य कापीत कापीत तो मोठ्या आवेशानं माझ्या दिशेने आलेला आहे. कर्ण म्हणाला, त्यात काय एवढं, आपण मारू की त्याला? पण त्यावर दुर्योधन म्हणला, तो घटोत्कच सर्वसामान्यांकडून मारण्याकरता सारखा नाही, त्याला मारण्याकरता एक सामर्थ्यशाली अशी शक्तीची गरज आहे. कर्णाकडे अशी शक्ती होती, कर्णाकडे अशी शक्ती होती की गोपाल कृष्ण परमात्मा समोर असताना सुद्धा, गोपाल कृष्ण परमात्मा समोर असताना सुद्धा कर्ण अर्जुनाला त्या शक्तीनं मारू शकत होता. एवढं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये होतं. दुर्योधन म्हणला, ती जी अमोघ शक्ती आहे तुझ्याजवळ, ज्या शक्तीनं गोपाळ कृष्ण परमात्मा समोर असताना सुद्धा तू त्या शक्तीनं अर्जुनाला मारू शकतो, त्या शक्तीचा उपयोग, त्या शक्तीचा प्रयोग तू घटोत्कचला मारण्याकरता कर. त्यावर कर्णानं सांगितलं ते शक्य नाही. त्या शक्तीचा वापर, ती शक्ती मी अर्जुनाला मारण्याकरता राखून ठेवलेली आहे, ते कदापि शक्य नाही. मग मात्र दुर्योधन कासावीस झाला आणि त्या कर्णाला म्हणू लागला, आज जर का या शक्तीचा प्रयोग तू घटोत्कचला मारण्याकरता केला नाही तर आज माझा मृत्यू निश्चित आहे. आणि जर आज मी मेलो तर माझा 10वा पण तूच कर, माझ्या देहाला अग्नी पण तूच दे, माझा 10वा पण तूच कर, आणि माझं वर्षश्राद्ध पण तूच कर, आणि वर्षश्राद्धाचं कीर्तन पण तूच कर. असं म्हटल्याबरोबर दुर्योधन भावुक झाला. आणि भावुक झाल्यानंतर कर्णाला वाईट वाटलं. कर्णाने एक वचन दिलं होतं दुर्योधनाला, काहीही झालं तरी तुझ्या वचनाच्या बाहेर मी जाणार नाही, तुझ्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही. आणि कर्णानं हे दिलेलं वचन पाळलं आणि कर्णानं त्याच्याजवळ असलेल्या अमोघ शक्तीचा वापर घटोत्कचला मारण्याकरता केला. घटोत्कच मारला गेला. आणि ज्या वेळेला घटोत्कच मारला गेला त्यावेळेला दोन्ही बाजूला, कौरवांच्या आणि पांडवांच्या बाजूला जर आम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला आम्हाला वेगवेगळी परिस्थिती बघायला मिळत होती. पांडवांच्या बाजूला जर बघितलं तर पांडवांच्या बाजूला सगळे दुःखी आहेत, कारण भीमाचा मुलगा घटोत्कच युद्धामध्ये मारला गेलेला आहे. परंतु एक जण फक्त हसतोय. कोण? गोपाल कृष्ण परमात्मा. गोपाल कृष्ण परमात्मा का हसत होता? कारण गोपाल कृष्ण परमात्म्याला माहित होतं, ज्या शक्तीचा वापर कर्णानं अर्जुनाला मारण्याकरता करायला हवा होता, मी समोर असताना सुद्धा अर्जुनाला जी शक्ती मारू शकत होती त्या शक्तीचा वापर कर्णानं आता करून घेतलेला आहे. आता अर्जुन सुरक्षित झालेला आहे. आणि कौरवांच्या बाजूला जर बघितलं तर कौरवांच्या बाजूला देखील वेगळी परिस्थिती बघायला मिळत होती. कौरवांकडचे सगळे आनंदात आहेत, कारण दुश्मनाचा पोरगा युद्धामध्ये घटोत्कच मारला गेलेला आहे. परंतु एक जण मात्र दुःखी आहे. कोण दुःखी आहे? कर्ण दुःखी आहे. कारण कर्ण का दुःखी आहे? कारण कर्णाला माहित होतं, ज्या शक्तीचा वापर आपण अर्जुनाला मारण्याकरता करायला हवा होता त्या शक्तीचा वापर आपण घटोत्कचला मारण्याकरता केलेला आहे. ती शक्तीचा आता काय झाला? नाश झाला. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर कर्णानं त्या अमोघ शक्तीचा वापर अर्जुनाला मारण्याकरता केला असता तर त्या शक्तीचा काय झाला असता? उपयोग झाला असता. परंतु कर्णानं त्या शक्तीचा वापर अर्जुनाला मारण्याकरता न करता घटोत्कचला मारण्याकरता केला. त्या शक्तीचा काय झाला? नाश झाला.
तसंच हा मनुष्य देह बघा, हा मनुष्य देह भगवंतानं तुम्हाला मला ज्याच्याकरता बहाल केलेला आहे, त्याच्याकरता जर या मनुष्य देहाचा वापर केला तर या मनुष्य देहाचा उपयोग झाला, लक्षात ठेवा. आणि याच्या विरोधात जर या मनुष्य देह ज्याच्याकरता भगवंतानं तुम्हाला मला दिलेला आहे त्याच्याकरता या मनुष्य देहाचा वापर न करता अन्य कारणासाठी आम्ही जर या मनुष्य देहाचा वापर केला तर या मनुष्य देहाचा काय झाला, नाश झाला. मग हा देह भगवंतानं तुम्हाला मला कशा करता दिलेला आहे, तो या झाला तो या झाला कशा करता हा दिलेला आहे मनुष्य देह, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. भगवंतानं तुम्हाला आम्हाला हा देह कशा करता दिलेला आहे, भजन करण्याकरता दिलेला, लक्षात ठेवा. मग प्रत्येकानं आपल्या आपल्या अंतर्मनामध्ये बघायचंय आणि प्रत्येकानं विचार करायचा आहे, आपण या देहाचा उपयोग करतोय का नाश करतोय. बघा, प्रत्येकानं आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे आणि प्रत्येकानं आपला आपला विचार करायचा, आपण या देहाचा उपयोग करतोय की नाश करतोय. देवे दिला देह भजना गोमटा, भजना करता भगवंतानं तुम्हाला आम्हाला हा मनुष्य देह दिलेला आहे. कधीतरी सकाळी लवकर पहाटे उठावं, देवाची पूजा करावी आणि देवाच्या पुढे आरती लावून बसावं, गळ्यामध्ये टाळ घ्यावा आणि कधीतरी म्हणावं, सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा, उजल्या दश दिशा गगनाली शोभा, हा उजल्या दश दिशा गगनाली से शोभा. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा, उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. आरती माता कृष्ण भागिया, माता रामास भागिया, चराचर मोहरले, चराचर मोहरले तुझी महाया. आरती माझ्या कृष्ण भागिया, माझ्या हरीस भागिया, चराचर मोहरले, चराचर मोहरले तुझी महाया. उठा प्रभात झाली, चिंता शीत माऊली, आदिना जला माऊली, हे धावली स्मरताली, आधी धावोनी स्मरताची, हे धावोनी स्मरताची. पंढरपूर दर्पण हो निकर ठेवो निकटे दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनात पूर झाली. दुर्लभ तो म्या देखिला साजनी, देखिला साजनी,
काकडा तर म्हटलाच पाहिजे, परंतु काकडा झाल्यानंतर गवळणी झालीच पाहिजे महाराज. वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा वेणुनादे गोवर्धन बाजे, वेणुनादे गोवर्धन बाजे, उद्धव सरोनी मयूर विराजे, उद्धव सरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे, मज पाहता भासती यादवराजे, वृंदावनी वृंदावनी कसली जीवाला धूल पडे, कसली जीवाला धूल पडे, कसली जीवाला धूल पडे, कसली जीवाला धूल पडे, मुरली वरिमाना जीवन रे, कसली जीवाला धूल पडे, कसली जीवाला धूल पडे, दादा धीरे से बजा मुरली बजाने वाले. कानाला ऐकायला किती छान वाटतंय ना. म्हणून भगवंतांना हा मनुष्य देह त्याच्याकरताच दिलेला आहे. कशाकरता? भजना करता दिलेला आहे. परंतु असं भजन करण्याची इच्छा जर मनामध्ये यावी, असं भजन करण्याची इच्छा मनामध्ये जागृत व्हावी असं जर वाटत असेल तर सुरुवातीला आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे. महाराज हेच सांगतात आज सेवेला निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया ओ विश्वासात करी स्वामीवरी सत्ता, विश्वासात स्वामीवरी सत्ता, विश्वासात पडे स्वामीवरी सत्ता, विश्वासात स्वामीवरी सत्ता, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. का चित्त निर्मळ करायचं? कारण त्या चित्तामध्ये जर आपण चित्त शुद्ध केलं, चित्त निर्मळ केलं तर त्या चित्तामध्ये माझा पांडुरंग परमात्मा येऊन स्थिरावतो. विचार करा, जर घरामध्ये आमच्या एखादा पाहुणा येणार असेल, आमच्या घरामध्ये
एखादा पाहुणा येणार असेल तर आम्ही आमच्या सकाळपासून घराच्या स्वच्छतेला सुरुवात करतो, बरोबर ना? आमच्या घरामध्ये जर एखादा पाहुणा येणार असेल आणि त्यातली त्यात जर माहेरचा पाहुणा येणार असेल तर सकाळपासून घराची स्वच्छता, फरशी काय पुसतो, घराची स्वच्छता काय करतो. पण जर एखादा पाहुणा आपल्या घरी येणार आहे म्हणून जर आपण आपल्या घराची एवढी स्वच्छता करत असू तर जगाचा बाप पांडुरंग परमात्मा ज्या चित्तामध्ये स्थिरावणार आहे, जगाचा बाप पांडुरंग परमात्मा ज्या चित्तामध्ये स्थिरावणार आहे ते चित्त किती निर्मळ केलं पाहिजे विचार करा. म्हणून तुकोबराय म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करायला तुकोबराय सांगतायत. आता चित्त निर्मळ करायला तुकोबरांनी सांगितलंय, पण जर चित्त निर्मळ करायचं म्हटलं तर असं कोणतं फिनेल आहे का, असा कोणता साबण आहे का ज्यानं चित्त निर्मळ केलं जाईल? साबणानं फक्त शरीराची स्वच्छता केली जाईल, लक्षात ठेवा. साबणानं फक्त शरीराची स्वच्छता होईल. मग मनाची स्वच्छता करायची असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे? चित्ताची शुद्धता करायची असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे? मला नेहमी प्रश्न पडतो, माऊली महाराज, आपण रस्त्याने जात असताना अनेक गाड्या आपल्याला बघायला मिळतात. आपण हायवेने निघालो की अनेक प्रकारच्या गाड्या आपल्याला बघायला मिळतात. अगदी 10 लाखापासून ते करोड रुपये किमतीच्या गाड्या आपल्याला बघायला मिळतात. पण यातली कोणतीही गाडी बिघडली, या 10 लाखापासून ते करोड रुपये पर्यंतच्या किमतीची कोणतीही गाडी बिघडली तर ती गाडी दुरुस्त करण्याकरता ठिकठिकाणी गॅरेज उपलब्ध आहेत ना. मग जर ही बुद्धी नावाची गाडी बिघडली, जर बुद्धी नावाची गाडी बिघडली तर त्याकरता आहे का आपल्या नातेबद्दल एखादं गॅरेज? आहे अकलूजला एखादं गॅरेज? आहे का त्या गॅरेजचा पत्ता तुमच्याकडे? जर बुद्धी नावाची गाडी बिघडली तर ती गाडी दुरुस्त करण्याकरता एखाद्या गॅरेजचा पत्ता तुमच्याकडे आहे का? माझ्याकडे आहे. जर बुद्धी नावाची गाडी बिघडली, जर बुद्धी नावाची गाडी बिघडली तर माझ्या तुकोबरायांचा गाथा, आणि अंतकरण नावाची गाडी बिघडली माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी, बास दुसरा कुठला पत्ता नाही. तेवढंच फक्त करा. गाथा आणि ज्ञानेश्वरी हे फक्त धर्मग्रंथ नाहीत, लक्षात ठेवा. गाथा आणि ज्ञानेश्वरी हे फक्त धर्मग्रंथ नाहीत, तर तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गाथ्यामध्ये, आम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून हा गाथा आणि ज्ञानेश्वरी यांच्यावर आम्ही प्रेम करायला शिकलो पाहिजे. अहो, दगड तरले गाथ्यासोबत दगड, महाराज, गाथ्यासोबत दगड तरले दगड. तुकोबरांचा गाथा कुणी बुडवला? तुकोबरांचा गाथा कुणी बुडवला? रामेश्वर भट्टांनी बुडवला. तुकोबरांचा गाथा ज्यावेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीमध्ये बुडवला त्यावेळेला फक्त गाथा बुडवणं, लक्षात ठेवा. त्यावेळेला फक्त गाथा बुडवला नाही तर गाथा दगडाला बांधून बुडवला, जेणेकरून तो गाथा परत वरती येऊ शकत नाही, जेणेकरून तो गाथा परत वरती येऊ नये म्हणून रामेश्वर भट्टांनी तो गाथा दगडाला बांधून बुडवला. पण तुकोबरायांनी 14 दिवसांच्या नंतर ज्यावेळेला आपल्या तपोबलाच्या सामर्थ्यावर, आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावर तो गाथा पाण्यावरती तारला त्यावेळेला फक्त गाथा तारला का? जळी दगडा सहित वया तारेल्या जैशाला, ह्या दगडा सहित तो गाथा माझ्या तुकोबरायांनी तारला. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या वेळेला तुकोबरांनी गाथा दगडा सहित तारला त्यावेळेला इंद्रायणीच्या तळाला अजून आणखी दगड नव्हते का? तेवढा एकच दगड होता? ज्या वेळेला तुकोबरांनी गाथा इंद्रायणीमध्ये तारला त्यावेळेला इंद्रायणीच्या तळाशी आणखी दगड नव्हते का? पुष्कळ दगड होते, परंतु तोच दगड का तरला जो दगड गाथ्यासोबत बांधलेला आहे. आज हा दगड जर तरावासं वाटत असेल, आज हा दगड जर तरावासं वाटत असेल तर या दगडाला गाथ्याला बांधून घेणं काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल, महाराज, गाथ्याला स्वतःशी बांधून घ्यायचं म्हणजे काय, गाथा अंगाला बांधून बाहेर फिरायचं का? तसं नाही. आज दादांच्या पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. एवढ्या आत्मीयतेने कीर्तन सांगतोय. आज तुमच्याकडून फक्त एक अपेक्षा ठेवणार आहे, लक्षात ठेवा, फक्त एक. नाही आम्हाला वारी करता आली चालेल, नाही आम्हाला पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करता आली चालेल, नाही आम्हाला मुखाने भगवंताचं नाम घ्यायला वेळ चालेल, परंतु प्रत्येकानं आजपासून स्वतःच्या मनाशी एक निर्धार करायचा आहे. कमीत कमी दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर
घराच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदर बघा, दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर घराच्या बाहेर पाऊल टाकण्या अगोदर तुकोबरायांच्या गाथ्यातील एक अभंग आणि त्या अभंगाचा अर्थ माझ्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील 10 ओव्या आणि त्या 10 ओव्यांचा अर्थ वाचल्याशिवाय मी घराच्या बाहेर पाऊल ठेवणार नाही. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबरायांचा गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी कधीतरी आयुष्यात येऊन एकदा वाचली पाहिजे. तुकोबरायांना काही वारकऱ्यांनी परत अजून एक प्रश्न विचारला. तुकोबराय, तुम्ही सांगताय ते खरं आहे, सकळांचा पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. खरं आहे महाराज, आम्ही चित्त शुद्ध केलं, पण महाराज आमचं हित कशात आहे? तुकोबराय या प्रश्नाचं उत्तर देतात आज सेवेला निवडले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे तुकोबरायांना वारकऱ्यांनी विचारलं, तुकोबराय, जर आम्हाला आमचं हित कशामध्ये हे जर सांगितलं तर बरं होईल. माझ्या तुकोबरांनी त्यावेळेला काहीतरी प्रॉब्लेम झाल्यासारखं वाटतं, इको जरा कमी झाला का? हॅलो. तुकोबरायांना वारकऱ्यांनी विचारलं, तुकोबराय आमचं हित कशामध्ये? त्यावेळेला तुकोबरायांनी वारकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं, हित ते करावे देवाचे चिंतन, पण कसं? करून या मन एकविध, मन एकविध करून, मन एकनिष्ठ करून भगवंताचं भजन करा, भगवंताचं नाम चिंतन करा, त्याच्यामध्येच तुमचं हित आहे. आता भक्तीमधली एकनिष्ठता, भक्तीमधली एकनिष्ठता काय असावी हे हनुमंतराय तुम्हाला मला शिकवतात. बघा, भक्तीमधली एकनिष्ठता काय असावी हे हनुमंतराय आम्हाला शिकवतात. घडलं असं, मारुतीराय एकदा सीतामातेच्या महालामध्ये गेले. मारुतीराय, हनुमंतराय एकदा सीतामातेच्या महालामध्ये गेले आणि सीतामातेच्या महालामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं सीतामाता कपाळावरती कुंकू लावत होत्या. काय लावत होत्या? कुंकू. म्हणजे पूर्वीच्या बायका कुंकू लावत होत्या. सीतामाता, सीताई साहेब कपाळावरती कुंकू लावत होत्या. आता हा बिचारा बाल ब्रह्मचारी, कुंकाचा आणि याचा कधी संबंध नाही. मग हनुमंतरायाने गोड प्रश्न सीतामातेला, एक गोड प्रश्न विचारला, माते, तू जो कपाळावरती लाल कलरचा, लाल रंगाचा पदार्थ तुझ्या कपाळावरती लावते, त्या पदार्थाचं नाव काय? त्याला काय म्हणतात? त्यावर सीतामातेने, सीताई साहेबांनी त्यावर हनुमंतरायांच्या प्रश्नाला उत्तर दिलं, हनुमंता,
हा जो लाल कलरचा पदार्थ आहे याला कुंकू म्हणतात आणि हे कुंकू कपाळावरती लावल्यानंतर आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. काय सांगितलं? चिमूटभर कुंकू जर कपाळावरती लावलं तर आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. एवढंच ऐकलं हनुमंतरायांनी एवढंच ऐकलं आणि पठ्ठ्या महालामध्ये गेला. कुंकाचा अख्खा डबा घेतला आणि अख्खा डबा स्वतःच्या अंगावरती पालथा करून घेतला. नकशिखांत लाल झाले माझे मारुतीराय नकशिखांत लाल झाले आणि गुडघे टेकले आणि गुडघे टेकून विश्वाच्या विधात्याकडे हात जोडून एकच प्रार्थना केली. ए विश्वाच्या विधात्या, अरे चिमूटभर कुंकूच काय, अरे चिमूटभर कुंकूच काय, आयुष्यभर अंगाला लाल पासून हिंडायला तयार आहे. फक्त माझे प्रभू रामचंद्र माझ्या नजरेच्या आड होऊ देऊ नको. फक्त माझे प्रभू रामचंद्र माझ्या नजरेच्या आड होऊ देऊ नको. ही भक्तीतली एक निष्ठता आहे, लक्षात ठेवा. ही भक्तीतली एक विधता आहे. म्हणून तुकोबरांनी तुम्हाला मला एक विध होऊन एक निष्ठ होऊन भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं, भगवंताचं चिंतन करायला सांगितलं. तुकोबरांनी एकविध काय करायला सांगितलेलं आहे, एकनिष्ठ काय करायला सांगितलेलं आहे, तर लक्षात घ्या. तुकोबरांनी तुम्हाला आम्हाला मन एकविध करायला सांगितलेलं आहे. करो निया मन एकविध. आता मनाला एकविध करणं, मनाला एकाग्र करणं म्हणजे एवढी सर्वसाधारण गोष्ट नाही, लक्षात ठेवा. मनाला एकाग्र करणं म्हणजे एवढी सर्वसाधारण गोष्ट नाही. मन हे आपल्या एकूण 10 इंद्रियांपैकी 11वे इंद्रिय म्हणजे मन आहे. कुठून जन्म झाला या मनाचा? सगुण आणि निर्गुणाच्या संबंधातून जो विकार जन्माला येतो, सगुण आणि निर्गुणाच्या संबंधातून जो विकार जन्माला येतो त्याचं नाव मन आहे, लक्षात ठेवा. आणि या मनाच्या अधीन तुम्ही आम्ही आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही आम्ही या मनाच्या अधीन आहोत. म्हणून तुकोबरायांनी तुम्हा मला मन एकचित्त करायला सांगितलेलं आहे, मन एकविध करायला सांगितलेलं आहे. आणि मन एकविध करून काय करायला सांगितलं? भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं. म्हणून आता आपण सर्वजण या ठिकाणी गोड असं नामस्मरण करूया. सर्वांनी एकदा आपले हात वरती करा, सर्वांनी हात वरती करा, आपापलेच करा. तो का मावशी दुसऱ्या आज पूर्ण 1 वर्ष झालं महाराज. गेल्या 2-2.5 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी काकींच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला. गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी काकींच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला. काकींना वाचवण्याकरता, काकींची प्रकृती सुधारावी याकरता त्यांच्या दोन्ही मुलांनी, त्यांच्या संपूर्ण परिवारानं लाखो रुपये खर्च केले महाराज. पाण्यासारखा पैसा उतला, परंतु काकींचा प्राण वाचवण्यामध्ये या परिवाराला अपयश आलं. काकी निघून गेल्या आणि काकींच्या जाण्याच्या नंतर काकींच्या दुःखातून हा परिवार सावरतोय न सावरतोय तोपर्यंत दादांच्या मातोश्री ताई आपल्या सर्वांना सोडून निघून गेल्या. आणि त्याच्यानंतर मात्र दादा फार खचले. आणि गेल्या वर्षी दादा तुम्हा आम्हाला सर्वांना सोडून निघून गेले. जर परमेश्वरानं एक संधी दिली असती, भगवंतानं जर एक संधी दिली असती दादांना वाचवण्याची, तर या दोन्ही भावंडांनी जीवाचं रान केलं असतं महाराज दादांना वाचवण्याकरता. परंतु परमेश्वरानं ही संधी या दोन्ही भावंडांना दिली नाही. पर्यायानं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना असं म्हणतात. दादांना आपल्यातून निघून जावं लागलं. अशी मुलं अशी संततीची पोटी जन्माला यायला महाराज भाग्य लागतं. नाहीतर आम्ही बघतो, इतर ठिकाणी आम्ही बघत असतो, सध्याचा काळ मोठा धकाधकीचा आहे महाराज. आई वडिलांची सेवा करणारी पिढी, आई वडिलांची सेवा करणारी पिढी पुढे टिकेल की नाही, हे खऱ्या अर्थानं पुढचं प्रश्नचिन्ह आहे, लक्षात ठेवा. आई वडिलांची सेवा करणारी पिढी भविष्यात टिकेल की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. मुलं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी व्यापाराला, उद्योगाला, नोकरीला गेलेली मुलं वर्षातून एकदा आई वडिलांकडे यायला लागली. आणि काहींनी तर आपल्या आई वडिलांचा अंत्यविधी मोबाईलवर लाईव्ह करायला सुरुवात केली महाराज. एवढं शिक्षण महत्वाचं आहे का? एवढी नोकरी आपली महत्वाची आहे का? आपल्या आई वडिलांच्या अंत्यविधी लिहायला आपल्याला वेळ नाही. सध्याचा काळ एवढा धकाधकीचा निर्माण झालाय की आपल्या आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी यायला काही मुलांना वेळ नाही महाराज. मुलगा कुठेही असला आणि आपला बाप आजारी पडला हे कळता बरोबर आपल्या वडिलांच्या दिशेने पळत सुटणारी पिढी आता आपल्याला फारशी बघायला मिळत नाही. मी थोडस धाडसानं बोलतोय कारण हा काय कलियुगाचा प्रभाव आहे, लक्षात ठेवा.
आपला बाप आजारी पडला की बापाच्या दिशेने धावत येणारी पिढी फारशी आपल्याला बघायला मिळत नाही. पोरगा थोडासा मोठा झाला, देवाने 4 पैसे कमवण्याची अक्कल दिली की त्याच्या मनामध्ये आपोआप आपल्या जन्म दिलेल्या आई वडिलांबद्दलची किंमत मनामध्ये कमी व्हायला सुरुवात होते. महाराज, सध्याच्या परिस्थितीचा विचार केला, या धकाधकीच्या काळामध्ये 5 आणि 10 वर्ष कोणाच्या आई वडील अंथरुणावरती खेळून पडलेले आपल्याला बघायला मिळत नाहीत. आता नाहीतर एक काळ होता या महाराष्ट्रामध्ये 5-5, 10-10 वर्ष म्हातारी माणसं घरामध्ये पडून असायची आणि त्यांची सेवा, त्यांचे घरातील पोरं त्यांची सेवा करायची. परंतु त्या काळातल्या लोकांना आयुष्य देवानं भरपूर दिलं होतं, पण भरपूर आयुष्य असून सुद्धा त्या काळामध्ये कोणाची अवहेलना होताना आम्हाला बघायला मिळत नव्हती. आमचा बाप शेतामध्ये गुरं चारायला घेऊन जातो, आमचा 70 वर्षाचा बाप शेतामध्ये गुरं चारायला घेऊन जातो आणि गुरं चरता चरता त्याच्यातला एक बैल दुसऱ्याच्या शेतावरती, दुसऱ्याच्या बांधावरती चरायला जातो. आमचा बाप या बांधावरून बघतो की माझा बैल दुसऱ्याच्या बांधावरती चरायला गेलेला आहे. आमचा बाप या बांधावरून, आमचा 70 वर्षाचा बाप या बांधावरून त्या बांधावर असलेल्या बैलाला आवाज देतो. आमच्या 70 वर्षाच्या बापानं दिलेल्या आवाजाबरोबर तो मुका बैल माघारी फिरतो. महाराज, आमच्या 70 वर्षाच्या बापानं आवाज दिल्याबरोबर दुसऱ्याच्या बांधावर चरायला गेलेला बैल माघारी फिरतो, पण स्वतः जन्म दिलेला पोरगा ज्या वेळेला चुकीच्या वळणावर जातो, बाप 1000 वेळा सांगतो तरी तो मुलगा पाठीमागं वळून सुद्धा बघत नाही. तेव्हा त्या बापाच्या अंतःकरणाला काय वाटत असेल? हा विचार कधीतरी आम्ही करायला पाहिजे, हा विचार आम्ही कधीतरी करायला हवा. विराट कोहलीनं 100 धावा या स्टंपापासून ते त्या स्टंपापर्यंत 100 धावा पूर्ण केल्या. लक्ष देऊ नये का? विराट कोहलीनं या स्टंपापासून ते त्या स्टंपापर्यंत 100 धावा पूर्ण केल्या. की आम्हाला फटाके फोडून, टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करावा असा वाटतो. पण तुमच्या आमच्या पोटाची खळगी भरण्याकरता, तुमच्या आमच्या पोटाची खळगी भरण्याकरता, आम्हाला स्वतःच्या पायावरती उभं करण्याकरता, आम्हाला शिक्षण देण्याकरता आमचा बाप 47 डिग्री तापमानामध्ये स्वतःचा शर्ट ओला चिंब होतो, तरी सुद्धा या बांधावरून त्या बांधावर लाखो धावा कधीच पूर्ण करतो. त्या बापाकरता आम्ही कधी टाळ्या वाजवल्या का? हा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आमचा बाप मेला, आमचा बाप मेला त्यावेळेला आमच्या गोट्यातील बैल पाणी पिला नाही की बैलानं चारा खाल्ला नाही. आमचा बाप मेला त्यावेळेला आमच्या गोट्यातल्या बैलानं पाणी पिलं नाही की त्या बैलानं चारा खाल्ला नाही. आमचा बाप मेला त्यावेळेला आमच्या गोट्यातला बैल त्या बापाच्या मृतदेहाकडे बघून मोठमोठ्यानं हंबरतो. परंतु त्याच बापानं जन्म दिलेला पोरगा जर आपल्या बापाच्या मृतदेहाकडे बघून हंबरत नसेल तर त्या बापाच्या अंतःकरणाला काय वाटत असेल? हा विचार सुद्धा आम्ही कधीतरी करायला हवा. आज या ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम पोरींना मला एक गोष्ट सांगायची. आज या ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम पोरींना मला सांगायचंय, तुमच्यावर या जगाच्या पाठीवर, पोरींनो, या जगाच्या पाठीवर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा जर कोण असेल तर तो तुमचा बाप आहे. लक्षात ठेवा, तो तुमचा बाप आहे. तुमचा जन्म झाला, सगळ्या दवाखान्यामध्ये पेढे वाटणारा तुमचा बाप होता. तुमचा जन्म झाला त्यावेळेला सगळ्या दवाखान्यामध्ये आनंदानं पेढे वाटणारा तुमचा बाप होता. तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवणारा सुद्धा तुमचा बापच होता. तुमच्या गोटाला धरून तुम्हाला चालायला शिकवणारा सुद्धा तुमचा बापच होता. एका शेतकरी कुटुंबातील बापानं आपल्या मुलीला डॉक्टर करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. लक्ष देऊ नये का? महत्वाचा विषय सांगतोय. एका शेतकरी कुटुंबातील बापानं आपल्या पोरीला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न, आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचा निर्धार आपल्या मनामध्ये केला. परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा वेळ प्रसंगी पोटाला चिमटा घेतला आणि मुलीला डॉक्टर केला, ऍडमिशन घेतलं. मुलीला डॉक्टर केला, ऍडमिशन घेतलं. वेळ प्रसंगी सावकाराचं कर्ज काढलं. पण मुलीच्या शिक्षणाकरता बाप कुठेही कमी पडला नाही. आणि तीच डॉक्टर झालेली पोरगी जर एक दिवस एखाद्या बुरट्या पोराचा हात धरून जर पळून जात असेल आणि परत ती पोरगी त्या पोराला घेऊन पोलीस स्टेशनला येत असेल, ती पोरग आणि पोरगी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येते त्यावेळेस त्या पोरीच्या बापाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. काकुल त्याला येऊन हातपाय जोडून त्या पोरीला बाप विनवणी करतो, बाळा तू आपल्या घरी परत चल, तुझा विचार तू बदल. परंतु त्यावेळेस जर ती पोरगी पोलिसांना सांगत असेल हे कोण आहेत, यांना मी ओळखत नाही, त्यावेळेस त्या बापाच्या अंतःकरणाला काय वाटत असेल? हा विचार मुलींनी कधीतरी केला पाहिजे. लक्षात ठेवा, हा विचार मुलींनी कधीतरी केला पाहिजे.
म्हणून आपल्या बापाला कधी दुखवू नका, कारण पिता स्वयं नारायण, माता लक्ष्मी आपण, बाप हा साक्षात भगवंत स्वरूप आहे लक्षात ठेवा, आणि आपली आई ही साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून आपल्या आई वडिलांना कधीही दुःख देऊ नका. आज या दोन्ही भावंडांनी जर ठरवलं आज दादाला हाक मारायची, आज दादाकडे बघून जर या दोन्ही भावंडांनी हाक मारली, मारतील ही ते, परंतु फोटोतले दादा ओढ देतील का सांगा? फोटोतले दादा आपल्याला कधी ओढ देणार नाहीत. म्हणून आपले आई वडील फोटो मध्ये जाण्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या. या आई वडिलांची सेवा केली तर तुम्हाला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जाण्याची गरज नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. ज्या आई वडिलांनी तुम्ही लहान असताना तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते त्यावेळेला भाकरीचा काला करून कुस्करून बारीक करून तुम्हाला चारला, पण ज्या वेळेला तुमचे आई वडील म्हातारे होतील त्यांच्या तोंडामध्ये दात राहणार नाही त्यावेळेस मात्र त्या आई वडिलांना हातानं काला खुसकरून बारीक करून आई वडिलांना चारण्यामध्ये अजिबात लाज वाटू देऊ नका, अजिबात लाज वाटू देऊ नका. जेवढ्या आई वडिलांची सेवा करताल तेवढा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. जीवनामध्ये तुम्हाला कधीही अपयश येणार नाही लक्षात ठेवा. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा. आज या संपूर्ण निकम परिवाराने या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल संपूर्ण निकम परिवाराचा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. झालेली सेवा माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या, माझ्या पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करतो. माझ्या माऊलींच्या तुकोबारायांच्या चरणी अर्पण करतो. दादांच्या पवित्र अशा स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली